हे प्रवेशद्वार आहे जे समोर आपल्याला दिसत आहे. आणि हा बीड रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा रस्ता. आपण पाहू शकता. आपण समोर पाहू शकता फार फास्ट काम चालू आहे, कारण उद्घाटन बोर्डला बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करत असल्यामुळं ट्रॉलीमध्ये खिळी आणलेली आपल्याला दिसत आहे. जे तुझा मोबाईल दे आता. समोर देखील पहा आपल्याला. तर मित्रांनो, आपण माझ्या पाठीमाग पाहत आहात बीड रेल्वे स्टेशनवरचं काम किती वेगाने चालू आहे. आज रविवार 17 तारखेला आपल्या बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे. पण या मागची पार्श्वभूमी फार मोठी आहे. आज आम्हाला आनंद होत आहे की बीडमध्ये रेल्वे धावणार आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये येईलच. पण रेल्वेचा मागचा इतिहास पाहता बऱ्याच जणांनी आमच्या बीडला रेल्वे येण्यासाठी योगदान दिलेलं आहे, ते विसरता येत नाही. पहिल्यांदा लोकसभेमध्ये गंगाधर अप्पा बुरांडे खासदार बीडचे होते, त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आपले बीडचे खासदार श्रीमती केशरबाई क्षीरसागर यांनी दरवेळेस लोकसभेमध्ये हा बीडचा जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित करून बीडला रेल्वे कशी येईल आणि त्याद्वारे बीडच्या लोकांना रोजगार उपलब्ध कसे होतील याबद्दल सातत्याने त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडले. त्यांच्या प्रयत्नाला थोडं यश देखील आलं. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रश्न मांडत गेले. त्यानंतर आपले गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा खासदार म्हणून लोकसभेत प्रश्न मांडला. दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. त्यानंतर प्रीतमताई मुंडे यांनी देखील खासदारी आणत्याने वेळोवेळी रेल्वे मंत्र्याला भेटून आपल्या रेल्वे संदर्भात जास्तीत जास्त निधी कसा खिचून घेता येईल याचाही प्रयत्न केला. विमलताई मुदडांनी देखील प्रयत्न केला. आणि आमचे स्थानिक त्यांचे कार्यकर्ते जे होते अमोल भैया गलधर यांचं पण योगदान फार मोठं आहे. आमचे आगाव साहेब रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष आहेत. या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. पाठीमागे इतिहास पाहता या सर्वांच्या योगदानातून आज हा खुशीचा दिवस आपल्या समोर येत आहे. यांची मेहनत आहे ह्या लोकांची सर्वांची आहे. त्यानंतर आमचे आताचे खासदार बजरंग बाबा सोनवणे यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा केला. संदीपभाई क्षीरसागर आहेत, ते सुद्धा भेटत होते. पुन्हा पंकजताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्याला भेटून रेल्वे मंत्र्यांना भेटून वेळोवेळी प्रयत्न केले. म्हणजे यामध्ये कोणत्याच पक्षाचं हे राहिलेलं नाही की बीडला रेल्वे येण्यासंदर्भात काँग्रेसचे असोत, राष्ट्रवादीचे असोत किंवा बीजेपीचे असोत, प्रत्येकाचा हा रेल्वेचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि प्रत्येकाने पोटतिडकीनं तो मांडलेला आहे. कारण हा बीड जिल्हा जो आहे तो विकासापासून कोसो दूर आहे. इथं तरुणांना हाताला काम नाहीत, उद्योगधंदे नाहीत आणि ते मग गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले जातात. तर आज या सर्वांच्या योगदानातून सर्वांच्या जे बलिदान आहे या बलिदानातून आज 17 तारखेला बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे. ही खुशीची गोष्ट आहे मित्रांनो. तर मी आणखीन पुढचं तुम्हाला दाखवतो, माझ्या बरोबर चला. ही बाजू अहिल्यानगर कडून येणारी आहे. आपण सध्या समोर पाहत आहात
त्याला option हम्म. समोर जे दिसत आहे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे, पाहू शकता. आमच्या बीडचे प्रेक्षक अति उत्साहानं बीड रेल्वे स्टेशनला भेट देऊ लागलेले आहेत. कारण त्यांना 17 सप्टेंबरची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बीड मधून रेल्वे धावणार असल्यामुळे सर्वांना या गोष्टीचा फार आनंद आहे. काम बघा मित्रांनो, बसलेले कामगार आहेत, थोडी विश्रांती घेत आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला दिसत आहे बीड रेल्वे स्टेशनचं. मी आज तुम्हाला माहिती देण्यासाठी आलेलो आहे. त्या रेल्वे बद्दल किती जणांनी आपापल्या परीने कशी कशी मेहनत केली. लोकांनी टावरवर चढून देखील आंदोलन केलेलं आहे की बीडला रेल्वे येऊन आता मागच्या पिढीचं तर जाऊ द्या, पण येणाऱ्या भावी पिढीला त्या गोष्टीचा उपयोग होईल, उद्योगधंदे येतील, रोजगार मिळेल तरुण पोरांना. हा उद्देश सर्वांच्या डोळ्यासमोर होता आणि ह्या सर्वांच्या ह्याला आलेलं यश पाहता आज आम्हा बीडकरांना फार मोठा आनंद होत आहे. तर मित्रांनो, आजची माझी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.